मी हात मारला, थांब थांब थांब, नाही थांबला. अशी नाही परपटत नाही. तुम्ही सीजेवर माहिती आहे आटारिया मॉल, आटारिया मॉल कडे माझा ऍक्सिडेंट झाला आणि तिकडनं ज्यांनी वरबडत नेली ना तिला, ती अटकली ते चाकाच्या ह्याच्या मधीत आणि अशी वरबडत नेली ना ती टायरला धूर आला आणि त्यांनी ती वरबडत सी रिंग पर्यंत 3.5 किलोमीटर, 4.5 किलोमीटर, 4.5 किलोमीटर. त्याच्यात त्याचा जीव नाही भरला. त्यांनी ड्रायव्हर गाडी चेंज केली, ड्रायव्हिंग बाजू चेंज केली, दिवस घेतली. अशी मुख्यमंत्री एक शब्दाने बोलत नाही. मुख्यमंत्री बोलते सगळ्यांना नाही सांगणार, एक शब्दाने त्या टायमाला बोलला असता त्याला इमर्जन्सी 24 तासात पकडा, किंवा गृहमंत्री बोलला असता तरी फटकन पकडला गेला असता. 3 दिवस एक जण बोलत नाही. त्या टायमाला न्यूज चॅनलवाल्यांनी पोलिसांनी मला खूप सपोर्ट केला, नाही बोलणार. साहेब पोलीस स्टेशनला जाऊन आले, गाडी बघितली, सगळं काय बघितलं, त्या हॉटेलवर कारवाई करा, हॉटेलची कारवाई झाली, हॉटेलची कारवाई तोडायला लावलं साहेबांचं. रेनकोट होत, काय झालं माहितीये, ओढणी होती म्हणजे ड्रेस होता, त्याच्यावर पाऊस पडत होता ना, म्हणून ते आपलं पातळ रेनकोट आहे ना ते भिजत नाही, पण आम्ही ते घालतो. एक मिनिट थांबला असा निवड घेतली असती ना जीवन. तुम्ही सांगा जर काय आज आमच्याला आम्हाला न्याय नाही भेटत, न्याय मिळत नाही साहेब, आज नाही परत येणार नाही गेलेलं सगळं. मी ते साहेबांना तेच म्हणलो, काटकर साहेबांशी तेच बोललो. काटकर साहेब, मी परवा PIला भेटलो होतो, रवींद्र काटकरच आहेत नाव त्यांचं. ते जे झालं म्हणलं साहेब, परत त्या माणसाला ते सगळा विषय आहेच ना, हे सगळं भरपाई मिळेल, सगळ्या गोष्टी होईल, त्यांना सजा होईल. पण आम्हाला फक्त एकच न्याय पाहिजे. आज जर काय त्या माणसाला फाशी नाही भेटली ना आज, तर हे कृत्य परत चालणार, वारंवार चालणार. कोण बघायला नाहीये, कोण बघायला नाही साहेब, कोण बघायला नाही. आज हे लोक एकदम मूग घेऊन गप बसतात, कोण बघायला नाही. फक्त येतात जातात, फक्त येतात जातात. आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला पैसे नको. अहो आमच्यात दम आहे हो, आम्ही मच्छीमार आहात, समुद्रात ना आम्ही मच्छी काढतो. अशी सगळी नाही, मी दिवस रात्र मेहनत करणारी माणसं आहेत हो. माझी मिसेस आहे ना, तीच मच्छी विकायची, तिनेच हे सगळं बनवलं. माझा धंदा छोटा मच्छीचा आहे, ही विकायची मच्छी. आम्ही काय झालं, आता पावसाचे 2 महिने बंद असतात ना, मग बोटी बंद असल्यावर मच्छी कुठं येणार. मग आम्ही ते क्रॉफिट मार्केटवरनं मच्छी विकत घ्यायचो आणि इथे विकायचो. आमचा तोच 25 वर्ष झाली तोच धंदा आहे. आता तुम्ही सांगा, आता आमचा रेग्युलर धंदा, आम्ही रुटीन करतो. मला माहिती आहे कशी गाडी चालवायची, कारण का रात्रीची अंधाधुंदी गाडी चालवतात दारू पिऊन, म्हणून आम्ही एका किनाऱ्याने चाललेलो, दिवसा नाही बघवलं त्यांना. माझ्या डोळ्यासमोर असं 1 सेकंद नाही लागला, त्यांनी अशी वरबडत नेली ना त्यांनी तिला. जसं कार्टून फिल्म मध्ये कसं असं दाखवतात तसं एकदम स्पीड मध्ये असा गेला ना की माझ्या दिशेने अशी झाली. मला मी धावतोय, माझं वजन वाढलं, धावतोय मला भेटत नाही. टॅक्सीवाल्याबरोबर मी गेलो, अर्धा किलोमीटर पण तरीच मला भेटेन अशी झाली. कारण तुम्ही बघा, आटारिया मॉल कडनं तुम्हाला लेफ्ट टर्न दिसत नाही. आता मी बोललो राईटनी गेली का लेफ्टनी गेली, राईटनी गेली का लेफ्टनी गेली. मी लेफ्टला गेलो, परत यू टर्न मारला आणि परत इकडे आलो. तो टॅक्सी ड्रायव्हर बोलतोय तुम्हाला नाही भेटणार, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चला. बिचार त्या टॅक्सी ड्रायव्हरने माझ्याकडनं 5 पैसे नाही घेतले, कारण माझ्या मिसेसकडेच पैसे असायचे पॉकेटात. साईड पॉकेट असते ना, त्या पॉकेटात पैसे असायचे. नशीब तो मोबाईल माझ्या खिशात होता. मी माझ्या मुलीला लगेच फोन केला, बाबू तुझी मम्मी भेटत नाही, मला काय करू. रडायला लागलो. तिकडे गेलो, त्याला सांगितलं प्रियाला असं 10 मिनिटात कॉल आला. एक अशाची बॉडी भेटली. तुम्ही सांगा, इथे न्यूजला सांगतात की 100 मीटरवर पडली, 200 मीटरवर पडली. तुम्ही खोटं कशाला बोलता? जे मी सत्य सांगतो ते सांगा ना तुम्ही. ती बॉडी काय चालत गेली सिलिंग पर्यंत.
चालत किती का सेलिंग पर्यंत तुम्ही बघा. आता सुद्धा तुम्ही अठाऱ्या मॉल कडनं तुम्ही फक्त ते किलोमीटर लावा, मग तुम्हाला समजेल किती अंतर आहे ते, किती वेळ लागतो तिथे जायला. त्यात गतिरोधक किती आहेत. म्हणजे कशी तिची अवस्था करत नाही त्यांनी सांगा. याला वाचा कोण बोलणार साहेब. मी माझ्या बायकोसाठी प्रत्येक माध्यमांशी तेच बोलतो. मी वेळ लागायची पाळी गेली मला. प्रत्येक माध्यमांशी तेच बोलतोय. माझ्या समोर ते दिसतंय. 4 दिवस झाले मी झोपलो नाही. 4 दिवस झाले माध्यमांशी मी प्रत्येक माध्यमांशी बोलतोय, जेणेकरून मला न्याय भेटेल. यांना जाग नाही तो, जाग नाही. करू काय. आज हे प्रकरण झालं, उद्या बेल भेटेल, परवा ते बेलसाठी अप्लाय करतील, हे ते असती करून ते लोक पुढे नेतील. नंतर थंड झालं, अधिवेशन संपलं. कोण नाही बघणार. मग मी काय करू सांगा. मला प्रत्येक जण येतात, मी वकील देतो, मी अहो मला वकील नको, मला न्याय पाहिजे. मला प्रत्येक गोष्टीत मला बघा, मला पक्ष नको, वाद नको. कसं असेल प्रत्येक जण पक्षवाद करत, मला पक्षवाद नको, मला न्याय पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे, माणूस किती आणि मला फक्त न्याय पाहिजे. आज जर का माझ्यावर घडलं, उद्या घडत गेलं तर किती दुर्दैवी होणार सांगा. आज माझ्या बायकोवर घडलं, अजून दररोज चालू राहणार. जर का हे बंद नाही केलं तर दररोज चालू राहणार. मग आम्ही काय करायचं सांग साधारण व्यक्ती. आज आमचे कोळेवाड्यामध्ये सगळे प्रत्येक मच्छीमार आहे ना, पावसाळ्यामध्ये हेच काम करतो. 2 व्हीलर व घेतात, मिसेस त्यांची पाठीमागे बसते प्रत्येक मच्छीमाराची. कारण पावसाळ्यामध्ये एवढं वादळ असते ना, तर समुद्रात कोणी बोटी टाकत नाही, सगळ्यांच्या बोटी वर असतात. मग आता आमचं पोट नको चाललेलं का. मग आम्ही काय करतो, ती शेतीची मच्छी असते ना, म्हणजे तलावातली मच्छी असते ना, ती आम्ही थोडी आणून विकतो. आता त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो ना. पावसाचे 3 महिने काय करणार. आम्हाला कुठं काय शासनातर्फे आम्हाला काही भेटत नाही. शासनातर्फे ना आम्हाला पावसाचे 3 महिने काही भेटत नाही. आमचं घर तसंच पडलेलं असते. मग परत कर्ज काढा, परत मच्छीचा धंदा चालू करा, परत मग कर्ज काढा. म्हणजे आमचं आयुष्य याच्यातच संपूर्ण चाललंय. आम्हाला कोणच नाही वाली हो. मच्छीमार आहेत आम्ही, आमच्या मच्छीची प्रशंसा होते, पण कोणी वाली नाही. आज तिने तेवढे कष्ट करून, तुम्हाला हे बघा तुम्ही, आता हे सगळं तिने बनवलं, एकटीने बनवले. पैसे जमा करून. मला गेल्या वर्षी ती बोलते, आपलं घर आहे ना गळते, आपल्याला बरवणार असतात, आपल्या इथं पाहुणे येतात, आपण ना चांगलं बनवूया. तिने पैसे जमा केले, 1.5-2 लाख रुपये जमा केले आणि तिने होते आपल्याला मस्त बनवूया. ते मीच स्वतः मिस्त्री आणून हस्ती बनवत गेलो. आज ती बघायला नाही सांगा ना. एवढे कष्ट करून तिने काय केलं सांगा. 2 मुलं आहेत माझी. आई बोलतात, करू काय. तुम्ही धीर धरा. आता तुम्ही खचून जाऊ नका. साहेब मला न्याय पाहिजे हो. मग कसं असते माहितीये का, कसं असते माहितीये का, आम्ही खंबीरपणे उभं राहून तुम्हाला न्याय. साहेबांनी पण एकच आवाज उठवलाय की शिक्षा तर अशीच झाली पाहिजे. आम्हाला बघा कसं असं माहितीये, ह्या बाईला तू फरफडत कसं नेलंस ना, तसं फरफडत न्यायचं तुला. मला तुम्ही भर चौकात टाकण्याचं म्हणले, जरा जोडा या कोळीवाड्यात तुमच्या इथं थोडा म्हणले आणून त्याला. बघा काय परिस्थिती होते ते. अख्खा कोळीवाडा चिडलाय. आज आमचे जेवढे मच्छीमार कोळीवाडे आहेत ना, सगळ्या संघटना इथे येऊन गेल्या. तू बोलते मला फक्त माझं तोंड खोलायची बाकी आहे बस साहेब. मी ज्या टायमाला तोंड उघडेल ना, त्या टायमाला आंदोलन होईल साहेब. पण कसं आहे माहिती आहे, मला न्याय पाहिजे. कसं आहे ते, नुसता वाद करून नसतो फायदा, वाद करून नसतो फायदा. मी परवा गेलो होतो ना, तर तिची गाडी बघितली मी, आणि गाडी बघितल्यानंतर तेव्हा मनाला इतका वेदना. आता यांना तर यांचं कुटुंब आपल्याला तर तेवढं आपल्याला बी वेदना आहेतच. आणि ही सगळी माजुरी बापाची पोरं, यांना काय घेणं देणं. आणि त्या मला काटकर मी म्हणलो साहेब, त्या बाईची अवस्था काय झाली असेल. तिथं जिवंत जीव नवरा बघतोय, किती प्रचंड वाईट आहे म्हणलं. आणि 3-3, 5-5 वाजेपर्यंत पब चालतात. आणि पब म्हणजे एका सगळ्या यांच्या आशीर्वादाने चालतात. थोडीच असं आहे का. तिथं कुठले आपले सामान्य मुलं जातात, तेच असे माधुरी बापाची पोरं जातात मोठमोठ्या गाड्या घेऊन.
वडलीमध्ये पब चालू सकाळपर्यंत चालू असतो. सगळ्या मोठ्या बाबाच्याच गाड्या असतात. एक पण गाडी अशी तुम्हाला साधी दिसणार नाही. सर्व मर्सिडीज, BMW, ऑडी याच गाड्या सर्व. पुण्यातले असे काही प्रकरण थांबले भाऊंनी मध्यंतरी एका प्रकरणात बघतो ना तुमचं ऍक्शन घेतली तरी पूर्ण परिवाराला शासन झालं. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही म्हणजे ते अजून सुटले नाहीत त्याचा अजून सुटले नाही ते बापले म्हणजे पूर्ण परिवार त्यांचं त्याच्यामध्ये. तुम्ही बघितलं असेल टीव्हीला पण साहेबांच्या तुम्ही सांगा साहेब, जो बाप मुलाला पळवतो आणि त्याला तुम्ही सोडता. त्याचे बी आणलं होतं सगळं रेकॉर्ड आता माझ्या गाडी. आता तुम्ही सांगा साहेब, पुण्यातला पण मोठा व्यावसायिक आहे जो मुलगा होता अगरवाल. आता त्याचा पूर्ण परिवार अजून पण ते शिक्षा बघतोय. तुमच्या प्रकरणात पण भाऊंनी एकदा लक्ष घातल्यानंतर त्यात मदत होईल. त्यांनी तिथे पण भाऊंनी स्टेटमेंट दिलं. गाडी बघून आले, पोलीस स्टेशनला गेले, पीआयला भेटले, तिथे सिनियरला भेटले. सगळं काय गोष्टी असं लागले तार अशी मी ती बी बघून आलो. सगळं बघितलं भाऊंनी आणि तुमच्या प्रती भाऊंना संवेदना आहे म्हणून इथपर्यंत आले की जाऊया आपण तिथे. दिदी भाऊ नंबर घ्या भैयाचा. भैयाचा नंबर 9137700200. मी तुमच्या बरोबर आहे. कधी काय लागलं तर माझा नंबर देतो मी. मला कधी बोला मी लगेच येतो. मी साहेबाला काय म्हणलो, हा विषय झाला हे आपल्या वयाचे म्हणजे आमच्या वयाचे आणि ह्या वेळेला तर यांची गरज असते आम्हाला. एक्झॅक्टली बरोबर. एक जीव नाही गेला, 2 जीव गेले. 2 जीव गेले. बरोबर. एक जीव नाही 2 जीव गेले म्हणजे हा जिवंत जीव गेला ना गेला जीव म्हणजे चुकून झालं असतं तर समजू शकलं असतं. ते जाणून बुजून केले. 3.5 किलोमीटर फरफडत नेलं आणि हे सांगतात हे ह्याच्यावर मला तिथं माहिती मिळली. तो ड्रायव्हर इकडे वाजला परत तो वाजला आणि त्या अंगावरून परत भाऊ गाडीने मग ते मला तिथं कळलं सगळं. आणि म्हणून मी म्हटलं काय भेटायला यायचं मी. तो कालपासून म्हणतो पण मला ते तुमच्या पाठीशी आहेत साहेब, पाठीशी आहे. नाही म्हणजे आम्ही तुम्ही कुटुंब म्हणून आम्ही शेवटी आपण एका परिवारातले आहोत. जरी आपण रक्ताचे नसलो तरी आपण एक महाराष्ट्रीयन आहे आणि आपल्या गोरगरीब आम्ही शेवटपर्यंत. वडट्टीवार साहेबांनी पण मांडलं हे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आदित्य साहेब बी बोलले सगळे बोलले. थोडक्यात हे सरकारने जे ड्रग्स वगैरे वर नियंत्रण न आणल्यामुळे घडलेले प्रकार पुण्यात असेल ना अख्ख्या महाराष्ट्रात पब वगैरे जे संस्कृती आहे त्याच्यात आता पाटा पण गाड्या चालवल्या काय आणि मंडईला जाणारी लोक मच्छीमार आपल्या पुण्यात तोच पाटा 4-3ला लोक घराच्या बाहेर पडतात पोटा पाण्यासाठी. म्हणजे थोडक्यात त्यावेळेस ते त्या क्लब बंद झाला असेल आणि ते धुंदीत आपण पोटाला बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.